मंडळी, रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा मोठा प्रश्न प्रत्येक गृहिणीला रोजच पडलेला असतो. चला तर मग आज आपण झटपट तयार होणारे असे बन डोसा करूया. अतिशय चविष्ट असे लागतात. त्यासाठी इथे मी आता सुरुवातीला 2 वाटी बारीक रवा चाळून घेतलाय. त्यामध्ये 1 वाटी दही घालून घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालून चवीनुसार मीठ ऍड करायचं आणि मिक्सरला छानपैकी फिरवून घ्यायचं. आता इथे आपलं बॅटर तयार झालेलं आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि असंच आपण बाजूला ठेवून देऊया. आता इथे मी एक छोटा पॅन घेतलेला आहे आणि त्यानंतर त्या पॅन मध्ये आपण 1.5 चमचा तेल घालून घ्यायचे. त्यावरती मोहरी, हिंग, चना डाळ, आले, कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून परतून घ्यायचे. 3 ते 4 मिनिटं हे मसाला आहे तो परतून घ्यायचा आणि त्यानंतर तो बॅटर मध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता आपण बॅटर मध्ये घालून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. यावरती फ्रेश कोथिंबीर घालायची, थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे बॅटर आहे ते व्यवस्थित फ्लफी असं करून घ्यायचं आहे. कमीत कमी इथे मला 1 पेलाभर पाणी लागलेलं आहे. 1 पेला पाणी घालून हे बॅटर आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. एवढी कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणजे व्यवस्थित आपले डोसे आहेत ते तयार होतील. आता आपण एक वेगळ्या पद्धतीची चटणी बघूया. अप्रतिम अशी ही चटणी लागते. त्यासाठी आता इथं मी एक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये 3 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण जिरा, मोहरी, हिंग, उडीद डाळ, कढीपत्ता, आले, लसूण पाकळ्या अख्ख्या घातलेल्या आहेत, कांदा चिरलेला अर्धा घातलेला, टोमॅटो अर्धा घातलेले, त्याचबरोबर इथं काश्मीरी 4 ते 5 मिरच्या घालून परतून घेतलेले. मिरची जर तुम्हाला तिखट हवी असेल तर त्यामध्ये 1 हिरवी मिरची घालायची आणि त्यानंतर हे मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सर मध्ये बारीक करताना पाणी शक्यतो सुरुवातीला थोडं घालायचं, जसं लागेल तसं पाणी यामध्ये ऍड करून हे चटणी आहे ती बनवून घ्यायची. आता आपली चटणी तयार झालेली बाजूला ठेवलेली आहे. आता मी एक तडका पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 चम्मच तेल घालून घेतलेले. पोहे खायच्या चमच्याने मी ह्याच्यामध्ये तेल घालून घेतलेले. त्यानंतर एका चमच्याच्या साह्याने किंवा पळीच्या साह्याने आपण यामध्ये हे बॅटर येथे घालून घ्यायचे. एक साइडने बॅटर थोडंसं भाजत आलं की दुसऱ्या साइडने परत पलटी करून घ्यायचे. बघू शकता इथं अप्रतिम असा कलर आलेला आहे आणि कसे टमकन फुगलेले आहेत. मस्त अशी ही रेसिपी तयार होते. खायला खूप टेस्टी लागते. मस्त असे फुगलेले आपले डोसे तयार होतात. जेवढे झटपट तयार होतात तेवढे दिसायलाही छान दिसतात आणि खायला तर अप्रतिमच लागतात. नक्की तुम्ही अशा पद्धतीचे डोसे बनवून बघा, खूपच आवडतील तुम्हाला. अशा पद्धतीने डोसे ते घालून घ्यायचे. एका आकाराची वाटी किंवा एका आकाराचा तुम्ही पळी ठेवायची म्हणजे एका आकारामध्ये सर्व डोसे बनले जातील. आता इथं बघू शकता अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे डोसे आहेत ते बनवून घेते. तुम्ही तर बघू शकता छोट्या 2 वाटी रव्यामध्ये इथं कमीत कमी 8 ते 10 डोसे आपले तयार झालेले. अप्रतिम अशी रेसिपी तयार होते आणि याच्यासाठी जास्त साहित्याची गरज लागेल. तुम्ही चटणी आधी बनवून ठेवली फ्रीज मध्ये तर तुम्ही असे डोसे झटपट सकाळी तयार करू शकता आणि खायला खूपच टेस्टी लागते. तर नक्की बनवून बघा अशा पद्धतीचे बन डोसा. आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच काही आपल्या रेसिपी पाहण्यासाठी. इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की आपण कोणत्या भागातून व्हिडिओ बघत आहात ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.